तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात सतत चांगल्या संधी का येतात? त्यांच्या आयुष्यात सतत चांगलं का होतं? आणि काही लोक खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, तरीही त्यांच्या समस्यामध्ये ते अडकूनच राहतात. आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यामागे आपल्या विचारांचा, विश्वासांचा आणि मानसिकतेचा किती मोठा वाटा असतो हे आपल्याला माहिती आहे का? याच प्रश्नाचं उत्तर देणारं एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे द सिक्रेट, लेखिका रॉना बर्न. या पुस्तकाचा मुख्य विचार अगदी सोपा आहे. तुमचे विचार तुमच्या आयुष्याला दिशा देतात. चला तर मग या पुस्तकातील महत्त्वाचे विचार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम. द सिक्रेटमधील सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत, आकर्षणाचा नियम. या नियमानुसार आपण ज्या गोष्टीवर सातत्याने लक्ष केंद्रित करतो त्या आपल्या अनुभवावर प्रभाव टाकू शकतात. उदाहरण जर बघितलं, जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल की माझं काही चांगलं होणार नाही, माझ्याकडे पैसेच नाही, माझं नशीबच खराब आहे, तर त्याचं लक्ष सतत समस्यावर राहू शकतं. आणि या उलट जर विचार केला की मी खूप शिकू शकतो, मी संधी शोधणार, माझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणार, माझं आयुष्य सुंदर आहे, सुखी आहे, समाधानी आहे, तर आपली मानसिकता बदलते आणि आपल्याला नवीन संधी दिसू लागतात. म्हणूनच पुस्तकाचा संदेश आहे, तुमचे विचार काळजीपूर्वक निवडा. दुसरा नियम येतो आस, म्हणजे मागणी करा. मागा, काहीतरी मागा. तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवं आहे हे स्पष्ट असायला हवं. फक्त मला यशस्वी व्हायचं आहे एवढंच नाही. त्याऐवजी स्वतःला विचारा, मला कोणत्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे, माझं आर्थिक ध्येय काय आहे, मला कोणत्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. तुमचं ध्येय जितकं स्पष्ट असेल तितकं तुमचं लक्ष त्या दिशेनं केंद्रित करणं सोपं होतं. म्हणून आस्क हा दुसरा नियम येतो. त्यानंतरचा तिसरा नियम बिलीव, विश्वास ठेवा. फक्त इच्छा करून काही होत नाही, तर विश्वास ही तेवढा ठेवावा लागतो. समजा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण मनात सतत विचार आहे, माझ्याकडून होणार नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, लोक माझ्यावर हसतील. हा नकारात्मक विचार तुमच्या कृतीवर परिणाम करू शकतो. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तसं तर फील करा की तुम्ही त्या व्यवसायात आहात, तुम्ही ते व्यवसाय करत आहात, स्वतःमध्ये ते जाणवलं गेलं पाहिजे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं ही महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त विचार केला आणि कृती काहीच नाही केली तरी यश मिळेल का? नाही. विश्वास हा कृतीला सुरुवात करण्याची शक्ती देतो. म्हणून विश्वास ठेवा. चौथी गोष्ट येते रिसीव, स्वीकारा. पुस्तकातील चौथी महत्त्वाची गोष्ट आहे रिसीव, म्हणजे मिळणार आहे असा सकारात्मक भाव ठेवा. आपल्याला अनेक संधी मिळते, पण आपणच म्हणतो माझ्यामुळे होणार नाही, ही संधी माझ्यासाठी नाहीच आहे. अशा विचारामुळे आपण संधी गमावू शकतो. म्हणून सकारात्मक मानसिकता ठेवून मिळणाऱ्या संधी ओळखायला शिका. त्यानंतरची पाचवी गोष्ट येते ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. द सिक्रेटमध्ये कृतज्ञतेला खूप महत्त्व दिलं आहे. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवा. आपलं कुटुंब, आपले मित्र, आपलं आरोग्य, आपलं घर, आपलं काम आणि आयुष्यात मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी. दररोज काही मिनिटं या गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञ राहाल तर तुमचा दृष्टिकोन देखील बदलू शकतो. कृतज्ञता आपल्याला कमतरतेपासून समाधानाकडे घेऊन जातं. त्यानंतरची गोष्ट येते सहावी, व्हिज्युअलायझेशन. मनात चित्र तयार करा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे स्वतःला जे साध्य करायचं आहे त्याचं चित्र आपल्या मनात कोरा. आपल्याला ते दिसू द्या, तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तिथे अनुभवा स्वतःला. जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं चित्र समोर आणा. तुम्ही तिथे मालक म्हणून उभे आहात हा विचार करा. मालक असताना तुम्ही कसं वागाल, तुमचे हावभाव कसे असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये ते चित्र तयार करा, कल्पना करा. म्हणजे तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याचं चित्र तुमच्या मनात तयार करा.
दुसरी गोष्ट जर विचार केला तर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल ना, तर त्या ध्येयाचा विचार करा. तुमचं घर असेल, त्या घरात तुम्ही असाल, तुमची बेडरूम कशी असेल, तुमचं किचन रूम कसं असेल, तुमचं हॉल कसं असेल, त्या सगळ्या गोष्टींचा विचार, कल्पना, व्हिज्युअलायझेशन करा. म्हणजे ती तुमच्याकडे ऑलरेडी आहे असं गृहीत धरून चला. असं चित्र मनात निर्माण केल्यामुळे तुमचं लक्ष त्या ध्येयावर केंद्रित राहण्यास मदत होऊ शकते. 7वी गोष्ट येते पैसा आणि समृद्धी. द सिक्रेट पैशाबद्दल वेगळा दृष्टिकोन देतं. अनेक लोकांच्या मनात पैशाबद्दल नकारात्मक विचार असतात. पैसा मिळवणं खूप कठीण आहे. पैसा फक्त श्रीमंत लोकांकडे असतो. माझ्याकडे पैसा कधीच टिकत नाही. असे विचार सतत मनात ठेवण्याऐवजी पैशाकडे एक साधन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करा. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त सकारात्मक विचार करून पैसा आपोआप मिळत नाही. पैशासाठी कौशल्य, मेहनत, योग्य निर्णय, बचत, गुंतवणूक आणि शिस्तही आवश्यक आहे. त्यानंतर पुस्तकात 8वी गोष्ट सांगितली आहे, ते म्हणजे तुमचे शब्द आणि तुमचे विचार. आपण दिवसभरात स्वतःशी बोलत असतो, मी करू शकत नाही, मी कमजोर आहे, माझं नशीब खराब आहे. अशा वाक्यांचा सतत वापर केल्यामुळे आपली मानसिकता नकारात्मक होऊ शकते. पण त्याऐवजी म्हणा की मी शिकत आहे, मी मजबूत आहे, माझं नशीब खूप चांगलं आहे, मी माझं जीवन चांगलं बनवण्यासाठी आजपासून तयार आहे. ही वाक्य जादू नाहीत, पण ती तुमची मानसिक दिशा बदलण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, द सिक्रेटमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? या पुस्तकाचा सर्वात मोठा धडा असा आहे की तुमच्या आयुष्यात बदल घडायचा असेल तर सुरुवात तुमच्या विचारापासून करायला हवी. पण विचारासोबत कृतीही आवश्यक आहे. ध्येय ठरवा, सकारात्मक विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, कृतज्ञ राहा आणि संधी ओळखा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृती करा. कारण स्वप्न फक्त मनात ठेवून आयुष्य बदलत नाही. स्वप्न, विश्वास आणि योग्य कृती तुमच्या आयुष्याला बदलण्याची सुरुवात होऊ शकते. आणि शेवटी मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, पण आपण एखाद्या परिस्थितीकडे कसं पाहतो, त्यावर प्रतिक्रिया कशी देतो आणि पुढचं पाऊल काय उचलतो हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं. म्हणून आजपासून एक छोटा प्रयोग करा. दररोज सकाळी स्वतःला एक सकारात्मक प्रश्न विचारा. माझं आयुष्य थोडं चांगलं करण्यासाठी मी काय करू शकतो? आणि मग त्या एका गोष्टीवर कृती करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठा बदल एका छोट्या विचारापासून आणि एका छोट्याशा कृतीपासून सुरू होईल. मित्रांनो, तुम्हाला ही द सिक्रेट पुस्तकाबद्दल अजून काय माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या नवीन पुस्तकाच्या विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.